तर मग कसं काय आपला दिवस चौथा आजचा. आज आम्ही चाललो आहोत नदीवर आंघोळ करायला आणि आमच्या बाजूला बघू शकतात हे मोठे रायडर आहेत. सांगत नाही पण खूप मोठे रायडर आहेत. हां आणि आज चाललो आहोत. एवढा काय नाही, ऊन तर बिलकुल लागत नाही आम्हाला. कारण साधारण वाजलेत किती, बस 12:15 वाजले. 12:15 वाजता ऊन थोडी असतो, थंडी लागते. तेच तर थंडी, फुल थंडीतून चाललो आहे. हे बघा टावेल वगैरे घेतला आम्ही, एकदम मस्त टावेल वगैरे घेतलाय. थंडी वाजेल म्हणून घेतलाय तो टॉवेल. हो, थोडं ऊब लागायला. मस्तपैकी नदीवर जाऊ. आणि आता हा आमचा बेबी ब्लॉग बोलतात ना की एक शेवटचा पण होऊ शकतो. वावला बिवलं कोणतरी तर कमी पण होते, कारण आमच्यापैकी 1 2 3 जणांना फक्त पोहता येतं, बाकीच्यांना येत नाही. तर ते मे बी ब्लॉगच्या आम्ही नंतर सांगू, आंघोळ वगैरे केल्यानंतर. वाचताय तेच तर मस्तपैकी वाटतंय. तर हे जरा ब्राईटनेस पूर्ण करून. आणि हे बघू शकतात सगळे पुढे चालतात आहेत. त्यांना मी दाखवणार नाही, नंतर दाखवीन. हां आणि आता चालत चालत जाऊ. थोडा 15 मिनटं चालायचं आम्हाला. आणि मग काय घरी काम खूप चालू आहे. एवढ्या थंडीतून 15 मिनटं चालायचं, बस 15 मिनटं चालायचं बस. ना कळून देत. गाईज जरा बघा नाही, काहीतरी बोला. हे बघू शकता तुम्ही, अमुक क्रिएशननी ओढणी ओढून घेतली आहे टाळ्याच्या नावाने. गली गँग. हां हां डिवाइन. हां 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 फ्रॉम मुंबई. रफ्तार भाई ने मेरे को एक बात बोली थी. तर मग मंडळी आज आपला परत आजचा दिवस आज आपला दिवस किती आहे? डे 4. हा अच्छा, दिवस चौथा इकडे अशा प्रकारे चालू झालेला आहे. आणि मला दिवस लक्षात राहत नाहीत कारण मी एन्जॉय तेवढं करतोय. अच्छा, मला वाटलं दिवस गेले. आणि गाईज हे बघा, आम्ही लोक सगळेजण डोक्यावरती यायचे पदर घेऊन चाललो आहेत. 3 पोरी डोक्यावरती पदर घेऊन चालले आहेत, बरोबर ना? 3 पोरी तुम्हाला बोलले तो पण त्याला काउंट करतोय. मला प्रत्येकाला काय बघतेस? तर कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू द न्यू वालोर. ओ सॉरी. आणि गाईज ना आता चालल्या तिथे नदीवरती मस्तपैकी. छोटू बोलला तिथे नदीवरती पोहायला बरं वाटेल आणि गरम खूप होतं, त्याच्यामुळे आम्ही बोलले की आताच जाऊया जरा 2-4 तास मस्तपैकी नदीवरती थांबू. नदीवर लय पाणी आहे, भावला बिवलं तर ब्लॉकचा लास्ट ठीक आहे, चालेल ना, त्याच्यात काय एवढं. काय नाही गाईज, आता आपण जाऊयात. मला थोडंसं माझा वगैरे पिऊ देत, गरमी होत्या भरपूर. जाऊन तुम्हाला दाखवतो कशी आहे नदी आपली, म्हणजे छोटीच्या गावची नदी. आणि मस्तपैकी छान असं तिकडे व्ह्यू वगैरे बघू. गाईज हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे घरा इकडे ना 1-2 झाडं अशी आहेत ज्याच्यावरती फुलं वगैरे आहेत. चांगलं वाटतंय मस्तपैकी. काल आपण ज्या मंदिरात गेलेलो ना छोट्याच्या गावच्या, त्याच मंदिराच्या जवळच आहे नदी, असं छोटू बोललं आहे. लेट्स सी. गाइस असलं ऊन आहे काय होतं ते तुम्हाला दिसेल बघा. स्किन ह्याची तर भाई स्किन बर्न झालेली आहे पूर्णपणे. माझी पण तशी झाली आहे, पण मला काय एवढा फरक पडत नाही कारण आपण आधीपासूनच काळे आहेत. अरे आम्ही तर आधीपासूनच काळे आहे ना बच्ची. गाइस सन किस फक्त मुंबईमध्ये होतं, इथे होतं सन रे. सॉरी. काय नाही चला जाऊयात आपण आणि दाखवूयात तुम्हा लोकांना बाकीच्या सगळ्या गोष्टी. गाईज आम्ही आले इथे नदीला, तुम्हाला दिसत असेल पाठीमागे थोडीशी नदी. इकडून इथे आयुष्य आता पडलो असतो हे बघा. जिकडे आम्ही नदीच्या जवळच चालू आहे थोडं करून. आणि नदीत पोहायचं आहे, मजा करायची आहे. आम्ही आंघोळच नाही केल्या कारण घरात सगळी कामं करत होते आणि त्याचं काही शूट करायला जमलंच नाही. घरामध्ये काम पण चालू होतं आणि दुसरी गोष्ट मग आम्ही कपडे धुवायला पण गेलेले. हे लोक कपडे घासून देत होते, मी त्यांना धुवून पिळत होतो. बरोबर आहे की नाही बच्ची? आणि कॅन्डी बसून तिथे आराम करत होता. हे सावकाशी अरे बच्ची. मस्तपैकी मजा केली. सगळं सामान वगैरे हातामध्येच घेऊन चाललोय आम्ही. आणि बरं वाटतं, थोडं गार पाणी होतं ना बनू. गार पाणी होतं. सगळेजण पाठवून जातात, आम्ही थोडं पुढे आहेत कारण आम्ही पहिला निघालेले. हे लोक पाठवून हळूहळू चालतात आहेत सगळेजण. हो मजा आली. आता इथून परत घरी जाऊन थोडं आराम करायचं, जेवून वगैरे आराम करू आपण. आणि मग नंतर संध्याकाळचं काय ते डिसाईड करू की कुठे जायचं असेल तर. बरोबर ना? कारण परत संध्याकाळी परत काम पण करावं लागेल कारण उद्या पूजा आहे, तर सगळी तयारी करून ठेवावी लागेल आधीच. गाईज आम्ही इथे आलेलो
रस्त्याने चालता चालताना आम्हाला करवंदाचं झाड दिसले रस्त्यामध्ये, तर इकडे करवंद तोडून खाण्याचा सगळा प्रबंध चालू आहे. बाई तोडतो एक, आणि एक इकडे पण छोटा डॉन तोडताय तिकडे काही करवंद बरेच. बघायचं किती करवंद तिने मजबूत करवंद तोडल्यात आणि टॉवेल खराब करायची पाणी आणले त्याने. थांबा दाखवतो मी तुम्हाला, दाखव बनव किती करवंद तोडल्यात. हे बघा थांबा मी खाऊन दाखवतो तुम्हाला. असंच झाडं जे तोडलेले असेच खायचे डायरेक्ट. मस्त का शीत लागल्या भाई हाताला. मला आता हात चिकट करायला जीवर आलं, म्हणून मी हात थोडा मातीमध्ये हे करून टाकतो की जेणेकरून ते चीक लागलेलं ते कमी होऊन जाईल चिकट. मग नंतर तिथून पुढे जाऊन आपण ते हे करून टाकू, साफ करून टाकू पाण्यामध्ये. छोटू काय तेव्हा छोटू बिना कपड्याचा चालतं आमच्यासोबत, मजा करतोय छोटू इथे बिना कपड्याचा. छोटूची अब्रू लुटून टाकत आपण आज. गाईज एक मिनिट थांब. छोटूचे सगळेजण मस्ती करतात, सगळेजण मस्ती करतात छोटूचे. छोटू बादशाह दिसतो एकदम फुल बादशाह. अपन गाँव अपने गाँव में आए, मैं मेरे गाँव का सर्व हरियाणा, मैं और मेरे इस गाँव का सर्व हरियाणा, इनका छोटू, ब्लॉक चैनल का आधा मालिक, यस सब मेरा ही है. इसके बाद इसके प्रॉपर्टी पे मेरा ही नज़र है. पापा ने पहले बोल के रखा है इसके लिए गांव का घर इसके नाम पे, मुंबई का घर मेरे नाम पे हुआ था, तो पहले डील हो चुकी है. चल 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 चल. और सही है एन्जॉय करतात ना सगळेजण. खूप असं बरं वाटतं घरी जाऊन. हा एन्जॉय तर चालू आहे बघा. आम्ही आल्यात इकडे इतक्या दिवसांची सुट्टी घेऊन आल्यात, आणि ती सुट्टी आहे ना एकदम असं वर्थ जाते आमची. कारण एन्जॉय तो वन साईड चालू आहे रे काय, एन्जॉय वन साईड चालू आहे. नदीत पोहायला जाणं, मंदिरं बघणं, एवढी चांगली काजू म्हणजे बोंदू खाल्ला काल, त्याच्यानंतर फणस आणि आंबा अजून नाही खाल्लाय एवढ्यात तरी, पण भेटेल आंबाही भेटेल. आंबा भेटणार आहे, आंबाही भेटेल. परत आता उद्या पूजा पण आहे याच्या घरी. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एन्जॉयमेंट एकदम वन साईड चालवलं आहे. उद्या आम्ही सगळे हिरो दिसणार आहोत आणि हिरोईन पण असतील. मस्त चालेल. चला आता जातो, पुढे जाऊनच भेटू तुम्हाला डायरेक्ट जेवून वगैरे काय असेल ते सगळं दाखवतो. आम्ही एक व्ह्यू दाखवायला जाणार आहे संध्याकाळी. तर एक परच्या स्पॉटला अजून एक स्पॉट राहिला आमचा आज माझ्या गावाचा, तो उद्या नाही आज संध्याकाळी पूर्ण दाखवू तुम्हाला. नक्की 100%. काहीच तुम्हाला दाखवतो मी. वेदर बघा एकदम असं झालं, एकदम पाऊस पडायलाच आला आहे. म्हणजे हलका रिमझिम पाऊस पडतोय. तुम्हाला हे थोडंसं ओलसर दिसत असेल ते त्याच कारणाने आहे की एकदम ओलसर झालेलं आहे. आणि आम्ही बघा इकडे घर साफ करायला घेतलेलं आहे सगळं. मी आता जास्त आतमध्ये जात नाही, कारण ही वाली रूम मी साफ केली आहे. ही वाली रूम आहे ना, हे बघा हे पूर्ण एकदम चकाचक केलं आहे आपल्या पोरींनी. आणि ते लोक आता दाखवतो तुम्हाला या साईडनं. हे बघा या साईडनं जातात ह्या रूममधून. हे बघा या रूममधून दिसतच तुम्हाला करताना. हे बघा हे करतात काम आपली पोरी. हे इकडे बघा, हाय करा एकदम इज्जतदार. आणि कॅन्डी सर इकडे बसले आहेत खुर्ची टाकून आरामशीर. आणि छोटू बघाचा गरिबांच्या पोरांसारखं काम करून घेतोय पटकन. लादी वगैरे पुसून घेतोय पटापट मस्तपैकी. आणि अशा वेदरमध्ये आम्ही लोकांनी छान गाणी लावल्यात स्पीकरवरती, आणि सगळे काम चालू आहे. स्पीकर इथे ठेवला म्हणजे अख्ख्या घराला आवाज जातो आहे. पाठीमागे पण भरपूर काही गोष्टी केल्या आहेत तसं तर, बट आता सगळ्या गोष्टी दाखवत नाही बसले, कारण कामं अशी करताना मग परत फोन काढायला भेटत नाही. आता मी फ्री झालो म्हणून म्हटलं की चल दाखवूया जरा की हे पण कामं करतोय आम्ही. आता नुसतं तुम्ही बोलते की फिरतात आहेत, काजू खातात आहेत, हे काय जातात काजू. हां म्हणजे बोंदू खाल्ला ना भाई, एकच बोंदू खाल्ला. हां संध्याकाळी आहे ना काजू भाजाचा विचार आहे. एक मिनिट थांबा, बोल का. अच्छा गाईज हे बघा गाईज या लोकांना गाणी लावल्यात कुठली ती चेंज करायचं आता चालू आहे.
करू देत त्यांना चेंज, जे पण काय करत होते ते. आपण थोडंसं आता आराम करूयात. आणि जर पाऊस आला ना तर मग थोडंसं पावसात भिजू, पण तर ते पण दाखवतो मी तुम्हाला. टेन्शन घेऊ नका तुम्ही, इज्जतदार गोष्टी होणार आहेत. ओके गाईज, मी आपल्या पहिल्या घरात आलेलो आहे. हे बघा, हे पाठीचे घर आहे, हे पूर्ण जागा आहे, तिथे माझं पहिलं घर होतं ते बघू शकतात. हे माझं पहिलं घर. यांच्याकडे पण मग आम्ही पहिलं लहानपण माझं इकडेच गेलेलं आहे, हा पूर्ण क्षेत्रामध्ये. हे आहे आंब्याची पूर्ण, हे आंबा पूर्ण कलबी आंब्याचा. इकडे सगळं आंबे फणस वगैरे भेटतात. अभी धरे निकालली रेंगे. हे आहे हां, ते बघू शकत तिकडे आहे, पण आता मी दाखवू नाही शकत, पण फोनचं हे आहे म्हणून. हा, जुनी आठवणी ताजा झाल्या. इथे आम्ही खेळायचो माझं लहानपण. वरती पण चढायचं ना. ते हे झाड कुठलं आहे? कोणाचं डोकं बिकं हे सिंगल असं काजूच आहे ना ते? जाईल, नेम लागेल का तेवढं? हे नको, हे कौलावरती पडलं. हे सगळं काय उलटा साईड हे अजूनही आमचे तेच खांब आहेत, हे अजूनही काढले नाही गेलेत. हे आधीच्या काळात माझ्या लहानपणाचं हे आहे. इथे आमचं ओपन मोरी होती, ओपन आंघोळ करायचो, हागायला पण इकडेच बसायचं सगळं काय सगळं काय. चला. आणि आता आम्ही वरती चाललो आहोत एका स्पॉटला. ठीक आहे, आता पुढे बघू आपण काय होतं. हा, आता आम्ही आमची ट्रॅकिंग चालू झाली आहे. वरती आम्ही चढतो आहोत. तू बोलत का नाही यार, सरळ सरळ जिथे जायचंय तिथे. कुठे आपण जातो आहोत? पण आधीच पण निघालो असतो ना अजून. मी तुम्हाला बोललो पण की बाबा एक वर बोलला मी बोललो जायचं. खेचून. अरे पण तू बघितलं पावसाचा सीन झाला होता म्हणून. एवढा काय नव्हता पाऊस. आता आपल्याला माहिती पाऊस नाही पडणार. हे बघा भांडतात माझ्यासोबत. ह्यांना एक तर घेऊन जावा तरी सुद्धा ह्यांना हे. आता घेऊन जावा आणि नंतर पप्पा ओरडले पाहिजे. आता पप्पा तर ओरडणारच आहेत. हाय ग, मजा येते. कपड्यांचा घाट पण नसता वाढला ना. मजा येते गाईज, फुल ऑन. पहिलेचे दिवस आठवले, लॉकडाऊनमधले दिवस आठवले. हा, हो सॉरी. हा, रस्ता बघू शकतात. आता आपण निघणार आहोत एकदम ह्याच्यामध्ये बाहेर. वरती पण पोचतो आहोत. बघू शकता, हे लोक असे ते जाणार आहेत. काय फेकू विकू नका, तू फेकत असेल तर. एवढी काय घाबरते बे? चल पण स्ट्रेट बाय स्ट्रेट. मान चल, आ गया चल. तुम्हाला मी नंतर थोड्या टाईममध्ये हे दाखवतो, एक व्ह्यू. आता फक्त तो व्ह्यू असला पाहिजे, कारण आम्ही आलो आहोत एकदम ह्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला. म्हणून हे आहे. पण ठीक आहे, इथे आल्यानंतर आमचं पूर्ण माझं लॉकडाऊन पूर्ण इथेच गेलं. जेवून यायचो आम्ही इथे PUBG खेळायला. 2:30 वाजता यायचो, 4:30-5 वाजता आम्ही मग खाली जायचो. बघू आता. तुम्ही आता बघू शकतात एक तिथे एक व्ह्यू कसा दिसतोय. माझी बहीण एकटी चालली आहे, तिला काय भान नाही आहे कुठे चाललो आहे, फक्त जायची इच्छा होती म्हणून जातोय. हा, आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत. हे बघू शकतात हा व्ह्यू. इकडे नाही, डॅमवर होता तो. इथे जर आपण 5-5:30 आलो असतो ना
ह्याच्यापेक्षा अजून एक खतरनाक व्ह्यू असला सनसेट. सगळं मी इथे सगळं सनसेट माझी सगळं बघू शकतात. भारी वाटतंय. सकाळी सकाळी यायला पाहिजे 4-5 वाजता. बघू शकतात. आणि हे सगळे गेम खेळले गेलते. कसं वाटतंय गाईज? कसं आहे व्ह्यू आहे ना खतरनाक वाटतंय. अरे आपण 5-5:30 मस्त व्ह्यू आहे. 5-5:30 जर आलो असतो ना तुम्हाला सगळं काय भेटलं असतं. फील येतोय जस काय कोणता तरी गेम खेळतोय फायनल बॉसच्या डायमेन्शन मध्ये फाईट करायला आलोय. सर उलटा काय गाईज एक नंबर व्ह्यू येतोय. आणि छोटूने तुम्हाला आतापर्यंत दाखवलं असेल रस्त्यामध्ये मी सगळ्यात पाठून चालत होतो, कारण आपल्याकडे खुशी मॅडम आहे जी घाबरते प्रत्येक गोष्टीसाठी आणि तिला मग घाबरायला भीती नाही वाटली पाहिजे म्हणून मी पाठून चालत होतो. बाकी काय असा विषय नव्हता. आता आम्ही चाललो आहे इथून थोडासा वेळ इकडे एन्जॉय वगैरे करू, एखाद्या वेळेस थोडा वेळ बसू वगैरे कुठे बसायला जागा असेल तर, नाहीतर मग रिटर्न निघू. मस्त वाटतंय, पण मस्त वाटतंय, मस्त व्ह्यू आहे काय. हे बघा हे जे तुम्हाला दिसतंय ना हे एक नंबर वाटतंय. हे म्हणजे कॅमेरामध्ये तरी डिटेक्ट तेवढं चांगल्या पद्धतीने नाही होतं जेवढं आम्हाला दिसतंय. मस्त व्ह्यू वाटतो एकदम छानसा. वाव. आणि बघा छोटू सर आणि इकडे मी. अरे नाही हो रहा है वो टाइट. सारंगी आम्ही लोक बघा ना इथे आलोय आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड बघा तुम्ही. थांबा, हे बघा काय सेक्सी वाटतंय ना. आम्ही आणि मी आणि छोटू आम्ही लोक इकडे एका फ्रेम मध्ये छान असे दिसत आहेत. ऍक्च्युली आम्ही आणि आता हे दोघं पण आले आहेत. गाईज काय झालंय? हे काय बघितलंय मी? हे मी काय बघितलंय? ऍक्च्युली ना मी ह्यांना हा जो स्पॉट आहे ना खूप म्हणजे खूप असा संध्याकाळच्या वेळेला 4:30-5 नंतर जो व्ह्यू भेटतो ना इकडे खूप छान. ऍक्च्युली ह्यांना हा लास्टला दाखवायला मी घेऊन येणार होतो, पण पावसाचं जर चिन्ह होतं म्हणून आम्ही खूप लेट आलोय. हा यार गाईज आम्ही लोक ऍक्च्युली ना पाऊस पडतोय ना इथे सकाळ दुपारपासून, त्यामुळे थोडंसं आहे ना असं झालंय की पावसामुळे थोडंसं आमचं सगळं प्लॅन डगमगतोय. बट आम्ही घरात बसून एन्जॉय करतो. वेदर एकदम म्हणजे आम्ही पावसाळ्यात नाही आलं तरी सुद्धा आम्हाला पाऊस आल्याची म्हणजे पावसाळ्याची एकदम अनुभव घ्यायला भेटतोय पावसाळ्याचा. आता आम्ही इकडे फिरतोय, फोटो वगैरे काढू जरा. तरी सुद्धा उद्या जर पाऊस नाही पडला आणि जर आम्ही संध्याकाळचा वेळ भेटला तर आम्ही मग परत तिथे एक देऊळ आहे, तिथे आम्ही देवळात जाऊ. तिथे पण तो छान एक असा नॅचरल व्ह्यू आहे की तिथे आम्ही सगळं एन्जॉय करू शकतो. फक्त उद्या पाऊस पडला नाही पाहिजे. हा यार गाईज उद्या पाऊस नाही पडला ना तर मग उद्या असं पण आपण चांगलेच कपडे घालणार आहेत, थोडं ट्रेडिशनल वगैरे घालणार त्याच्यामुळे म्हणून नाही येऊ शकणार यार. संध्याकाळी चेंज करून येऊया. तुम्ही कुर्ता वगैरे घाला. गाईज आम्ही आता इथे थोडा वेळ बसतो अजून आणि अजून काही फोटोज वगैरे क्लिक करून घेतो. ओके. लहानपण आता हे करतो. कॅन्डी सर हे खेळतात आहेत, जरा बघूया. पहिल्या दिवसात कोणी पण पार करतो, तिसऱ्या जाऊन लय हालत करत. बघू शकतात. आणि आता बघू शकतात कॅन्डीची दुसरी ट्राव आहे. काहीतरी हॅपी होतं. अरे यार कॅन्डी गिर ना यार तेरा. शी रे जरासाठी राहिली रे. मला चष्मा घालायला लागेल. असं नसतं रूल. अशा ठिकाणी हे झालेले आहे. आमची खुशी वहिनी हे करेल. हां तोल सावळेल ती गेली. आणि आता बघू लंगडी. मगाशी काय तू बघत काय होतीस? 5 जण खेळले आणि
आता मुसळ अरे तुझा संपलेला कुठे तिथनं चालू करायचंय तुला तुझा लास्ट संपलेला कुठे गेम हे परत स्टार्ट आणि आम्ही बघू शकतो हे मुंबईची ट्रेन कोणती आता हाय ना 10:15 ओमकारला कॉल कर हा हा लास्ट टाइम तुला जिथे संपलेला तिथनं चालू करायचंय तुला आणि आता बघू शकतो दुसरी डाळ मुसळ तर आता सगळे करून टाकतील हे वागायचं नसतं असं हा तसं तर मी पण टाकली असती कधीच वाकलं तर काय रे देवा गेला नाहीतर काय मी एकदम मस्त टाकलेली माझं आणि मला कसं तरी होत गेला नाही तिसऱ्यामध्ये आम्ही ना गाईस घावणे आजचं जेवण घ्यायचं आम्ही बनवतात आता ही घावणे बनवते इकडे घावण्याची चटणी बनवण्यासाठी खोबरं किसलं जात आहे आणि बघा guys, मी लस्सी बनवले रात्रीच्या टायमाला का ते आम्हाला नाही माहिती पण बनवलं दही संपवायचं होतं म्हणून एक हे होतं बट मी आणि छोटू आम्ही दोघं जण लस्सी पिणार आहेत मस्त एकदम आणि उद्या सकाळी उठायलाच नको सर्दी झाली पाहिजे म्हणजे कोण काम देणार नाही म्हणजे आमचा प्लॅन आहे अजून कोणा सांगत नाही आम्ही 4 लोकांनी फक्त ऐकलंय उलट झालं होती काय जाळ्या दिसतात ना मग काय नाही स्पायडरमॅनची जाळे तुम्ही नका यार मग कॅमेरा कॉन्शियस आहे चल ठीक आहे डर के आगे जीत है ए माउंटेन ड्यू डर के आगे शी यार जाळ्या नाही आल्या ते आले ते बघ शी जाळ्या नाही आल्या गाईज बनवते कशी कशी आता मी ट्राय करायचा विचार कशी कशी म्हणजे सगळ्यांनी ट्राय म्हणताय हो काय बोलतोय? केलं अरे शेवटचे राहिलेत रे शेवटचे ए, राहिलेत. मी excuse me, एक ट्राय कशी करू कशी नाही. नाही चांगला बनवते आता तू ब्लॉग बनव आता मी बनवून बघतो एक चल काहीतरी कोण बघ बापरे अरे ब्लॉग बनवायला बोलले तुला स्वतःची मेकअप ब्युटी नाही करायला सांगितलंय तशी पण तू आम्हाला माहिती खराब दिसतेस करून नाही मग मी सहन नसतं केलं खूप कष्ट करते तू हे बघवत नाही रे तू बघवत नाही म्हणून मी डोळे बंद करून बसतो घरात पण म्हणून मी आपला गेम खेळतो गपचूप मध्ये झोप नाही लागली का अजून नाही ते काम करतात रे आता त्यांनी त्याचा बोल प्रयत्न त्यांनी ट्राय केलाय डोसा बनवायचा तो अन्न आहे कलर बनवायचं मला दिसत. अन्ना काही अर्धा अन्ना काही प्लेट त्याने एकच मोठा प्लेट बनवला आता याचा आता तो पलटी कसा मारते मला ते बघायचं त्याने आता जागा रिकाम्या जागा भरा 2 मार्क ना जाळी आहेत ना त्या मोठी जाळी आहे तिने मोठा बनवला अन्नाने मोठा एक बनवला ऑइल मार पहिलं थोडं वरनं नकली अन्न आहे
देख नाही लास्ट रिजल्ट रिजल्ट तुम लोग को दिखाता हूं मैं. तुम लोग टेंशन मत लो रे. मैं पलटी मारने में माहिर हूं. पण ते मी बघितलंय. ते आम्हाला माहिती आहे पलटी पर्सनल बादशाह रे बबनीस मारूंगा मैं. रुको तुम लोग को मालूम नहीं है मैं कौन हूं. मैं बताता हूं. अरे बाबा हो नाव अरे हा ते माझा फोन आहे ना आणि मला हॉटस्पॉट काय नाव ना ए नाव बनवून दे राहिला एक काय त्यांचे वर्गर असतील तू माझा फोन दे. एक क्वार्टर 2 ग्लास माझी बायको फर्स्ट क्लास ए जा ना फोन दे. फोन देऊन तू भारताच हॉटस्पॉट दे मला. अरे तू भाजी घे मेथीची होतोय थांबा होतोय अजून ते चालू आहे अजून ते शिल्लक नाही. साईडने तेल हा, अरे. टाक, सोडेल ते. नाही अरे ते थांब बघूया. अजून सोडलं नाही Let's- अरे भाई त्याने. Let's him concentrate. ह्याच्यानंतर कॅन्डी करणार. हा कॅन्डी करणार कॅन्डी छोटा तर छोटा अरे यार तुम्ही ना माझी कुकिंग स्किलच्या वाटी पागल आहात. ओ ओ हो निघाला रे. नहीं रे निघाला, अमू प्रोइस्ट है रे. अमू ने घर जमे बनने का पूरा ये करके रखेला है कोर्स करके रखेला है कि भाई मेरे को घर जमे बनेगा कि बाबा प्रॉपर्टी बड़ी है तो मैं बन जाएगा उसके लिए उसे तैयार करके रखी है. अभी किसी की बीवी सीए वगैरह निकली 1.5-2 लाख कमा रही है तो क्यों ना घर जमे बने मैं तो बन जाऊँ. कोण पाहिजे सीए बनायला तसा. अरे वो बनी ना वो बोल रहा था हम लोग लाईट का अच्छा तुझे आईच्या गावा. हो गाईज लीड्स कू गाईज मी बनवलं हे बघा. हे बघ गाईज जाळ्या बघा वन साइड जाळ्या बघा. हा? असली स्पायडरमॅन. इज्जत आहे अण्णाला. अशा समजलं की जाळ्यामध्ये नाही? पोरीला हा फसवतो. अशाच जाळ्यांमध्ये हा इज्जत आहे पोर की नाही? इज्जत आहे की नाही? हा, बनवल्या गाव. गोळी आहे ना शेवटी जाळ्याच टाकणार. ही किती लाजली लाजली बघा किती लाजून मारते कॅन्डी. कॅन्डी आता कॅन्डीची बारी. कॅन्डी खूप बोलते तर खूप एक्सपर्ट आहे तो लय लोक आहे. याच्यामध्ये. कॅन्डी बघूया. पनूला पण जमलं तसं मी बनवलं ए, एकदम हुशार. पूर्ण पहिला कांदा बनवला की ना मस्त पलटी मारला की नाही. देख कैंडी तेरे पास लास्ट चांस है. कैंडी तेरे पास लास्ट चांस है क्योंकि ना वो लास्ट है अभी तो अभी. होईल अजून दोन. पण करणार आहे. तू पण करणार आहे. अरे मला हा गाईस मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम घावना बनवलाय. ह्याच्या आधी ना मी परपोटा वगैरे बनवल्यात आपल्या पण घावना फर्स्ट टाइम बनवलाय. चपाती भाकरी तर नॉर्मल आहे. त्यात चिंदी आहे. हे वाला अलग आहे काहीतरी. डोसा पण बनवलाय काय डोसा पण बनवलाय. हे बघ आता बता ए असंच राहू दे जाळ्या मस्त येते. नाही रे संपलं रे बघ मी माझं. परत बनवेल. मार पलटी मार. मी पीठ बनवेल परत. बंटाय माझ्या टाइमला चुकी झाली की माझ्या टाइमला पीठ कमी आहे. नाही तो अर्धा पण पलटी मारणं थोडं कठीण आहे. नाही नाही कॅन्डी तू डान्सर आहे तू फ्लिप मार सकते ये क्या है. मी तुझ्या रिकाम्या जागा भरते. पहिल्याचा आन्सर काय 2 2चं 5. बस पण बाई हे घावण्या डोसा. अरे गावण्याचं पीठ घे. हां घावण्या डोसा कोणी बनवतो? अरे परपुटा आपल्याकडे आहे ना बनवतो. गावण्याचं पीठ. हा छोटू अच्छा ते आहे ना दही आहे छोटू ना. हां परपुटा बनवून दाखव कधी. परोटा परपुटा मम्मी बनवते बघ आमची. पतलावाला. मम्मी आणि आजी बनवतात बघ ते तेच सफेद. नाही दिसत यार मी. ती वाली. किती आहे एवढा. मी ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. ही भाई टाकला दिसतो भेंडी. टाकल्या अरे ते तसं पकडलं की तसं दिसतच नाही. काय जाता बघायला आता ना तुम्हाला दाखवतो की याचा विषय कसा होतोय. कॅन्डी कसा काय करतोय आता. कॅन्डी नूब आहे. कॅन्डीने केलंय. कॅन्डी वाढव घ्या थोडासा आता. हे बनवते बनव अजून. अच्छा तिला मला हे करण्यासाठी बनवतो. दोन बाकी होतील एवढ्या काय- म्हणजे बाकी काय छोटीशी तिचं वाट हे. लावायचीच आहे आपल्याला. म्हणजे अशा ठिकाणी ब्लॉगच्या अखेरमध्ये इज्जत जाते. मी करायला की सुचतो ना तर मग चांगलं होऊ शकतं अजून हा. म्हणजे फर्स्ट टाइम माझं चुकीचं निघालं तर ती 2 बनवते ना. एक तू बनवशील एक मी बनवणार आहे. चालेल. चला हे बरं 72 कॅन्डी नाही बनवू. कॅन्डीचं मजबूत आलाय बघ. हा बस कॅन्डी मस्त. कॅन्डी मस्त. ए कॅन्डीचा बादशाह निघालाय. कॅन्डीचा पण बादशाह निघालाय. फक्त त्याचं पीठ कमी पडलंय पण कॅन्डीचा पण बादशाह निघालाय. कॅन्डी माझा शिष्य आहे सगळे जेवण बनवण्याच्या ह्याच्यामध्ये. एकदा तवा तापला ना की सगळं बरोबर निघतं. चला, काय बादशाह रे बादशाह. कॅन्डीने पण बादशाह होता guys. बस इथे थोडंसं करतोय तो. काय नाही. हा राहू देत. रे तिथेच. राहू देत.
अरे होऊ देत त्याला तसं ते चिंदी होऊ देत तसंच. तवा आहे ना काहीच तवा एक साईडला अनबॅलेन्स आहे, एक साईडचं पटकन होतं एक साईडचं नाही होत लवकर. मी अर्धा बनवणार. अर्धा काय पूर्ण बनवशील? नाही मी पनाच्या स्टाईलमध्ये अर्धा बनवणार. फुल ट्राय करणार. ठीक आहे चालेल. क्रेझी जाळ्या बघ कसल्या. कॅन्डीने असली फर्स्ट जाळ. टाइम बनवलं असेल, डोसा वगैरे पण नाही बनवला कॅन्डीने हे फर्स्ट टाइम बनवलं असेल. उठ सर थांब ना काढू तरी. काढू दे त्याला. अरे म्हणजे मला जराशी जागा द्या असं. थांबा आता छोटूची बारी येईल तेव्हा मी दाखवतो तुम्हाला. बघा मी आहे ना दुसऱ्यांना हसवण्यासाठी काही करतो, हे माझं रूल आहे. तर मी आता पण मी तेच करणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही की मला डोसा बनवता येत नाही. तुम्ही बघा मी कसं एक काम कर नाही एक काम कर, तू आहे ना तू बनव नीट चांगला डोसा. आपण ती व्हिडिओ ठेवूया, त्याच्यानंतर मग तू परत एक हसवण्यासाठी आपण परत ठेवूयात ना. 2 डोसे बनव ना. मी स्वतः 2 बनव ना. मी काय स्वतः 2 घावणे बनव चालेल. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही खायला आम्ही किती पण खाऊ बची. कुठे गेली? हे जे बघा हिने पीठ तर बनवून दिली त्याला. आता बारी यायची आहे. हा करतोय आपल्या काकी. आज आम्ही याला घावणं शिकवून राहणार आहे. आपण असे एकावरती एक टाकले चिपकणार आहेत ते. सर खाऊ काय झालं काकींचं वगैरे जेवण? नाही रे कोणच जेवलं कोणच नाही ना जेवण. कोणच नाही जेवलं. म्हणून तेवढंच मी मिक्सरला ते दे ते त्याला. झालंय मिक्सरला लावायचं. मिक्सर कुठे आहे? तो बघा कॅन्डीकडे दे ना. पैसे कॅन्डी उलटा लावला म्हणतात. गायचे बघा आता बनवतोय. हा बनवतोय. कॅन्डी. छोटू साईडला थोडंसं जाणार आहे पण ठीक आहे चालतंय. बादशाह इज्जत आहे. हा इज्जत आहे. टाक नाही राहू दे. एक होऊन येतं दुसरा होऊन आहे. जाडा कशाला बनवतो. एक मी अजून एक ट्राय करतो पण. आता करा तुम्ही. ए ना परत आता मी दुसऱ्या एक पद्धतीने तिला बनवतो. पुढे घाला. गाईज इकडे बोलता मला मग आपण टाका. गाईज मी आपली जी स्पेशल ॲबिलिटी आहे मी नाही दाखवत. मला नाही आवडत की बाई मला माहिती आहे मी समोरच्या बेस्ट आहे, पण मला असं माझं आई वडिलांनी शिकवलेलं आहे की दुसऱ्या व्यक्ती जर ते कमजोर असेल ना त्यांना हमेशा जिंकण्याचं प्रोत्साहन द्यायचं असतं. आता बघ लाईफ मध्ये मला माहिती आहे काय द्यायचं असतं? प्रोत्साहन द्यायचं. प्रोत्साहन पुढे जाण्याचा मार्ग प्रोत्साहन द्यायचं. आता लाईफ मध्ये मी कॅन्डीला 4-5 बॅटल मध्ये हरवतो तर मी कॅन्डीला माझा शिष्य टीचर तुझं ना अंडरस्कोर आणि इंटरस्कोर सेम आहे. बघ असं असतं. बघ मला आवडतं सगळं. बघा मी ह्याला 4 ते 5 वेळा बॅटल मध्ये हरवलंय मला माहिती आहे. पण माझा मोठा मन मी बोललो ह्याच्याकडे डान्स शिकला. यू नो गाईज आय एम सो मोठा हार्ट वाला पर्सन. दॅट्स वाय आता पण मी हेच केलं. पण आता ब्लॉगला दाखवायचं आहे बाय घरचे ब्लॉग बाकी काही नाही पुढे. अच्छा आता कॅन्डी छोटू आता परत काढतोय गाइस. बघूया. लेट्स सी छोटू के सुपर पावर के साथ में क्या हुआ है. छोटूने टाकताना तर टाकलं एकदम किंग सारखं. फक्त काढताना छोटूची प्रॉब्लेम येणार आहे. मी स्टार्टिंगलाच बोललो कारण छोटूने बाजूला लय जाड टाकलंय आणि छोटू आता काढतोय. होऊ देत छोटू होऊ देत. सुटेल तो ऑटोमॅटिक. असं करा. या साईडला झाड आहे नुकसाला त्याने टाकताना बरोबर टाकलंय रे पण त्याचं सुटताना प्रॉब्लेम होईल थोडासा कारण त्याचं मोठं जात आहे. साईडचं मोठं. उठा ना हाथ से उधर से. खाली नाही कुठे इथे होईल यांचं होत आहे ना. आपण चटणी हळू बनवूया. इथूनच टाक. अरे तर गाईज आपण घावणं खाणार होतो पण इथे चुकून घावणं चटणी झाली आहे. तू यांची तोंड नको बघूस. तू माझं तोंड मला माहिती आहे मी काय नाही रे. लोक डोसे बनवतात. कॅन्डीने पण तसंच केलं मी पण आणि छोटूने पण एक तसंच फोड केलं. आणखी मागलं पाहिजे होतं. तू असं उचलून गाईज बघा मला माहिती आहे पण बघ सगळ्यांनी सेम केलं तर काय मतलब आहे. बघ मी आता पाडलं म्हणजे ते तर मी दाखवतच नव्हता. मध्ये तुला हसवण्यासाठी कसं पण दाखवतोय ते शिंदी इज्जत जातात. हे बघा हे तुम्ही गॅसची वाट लावताय यार. साईडवर मला करू दे.
टाक 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 लगेच चल उचलून. फटाफट चल. मला थांबा काय आता मी एक काढतो आणि मग आपण ठेवून देऊ ते. काही दे बघा आम्ही लोकांनी ना नंतर क्रिएटिव्हिटी केली आहे. इकडे 2 लेटर बनवलेत. के बनवायचा होता पण तो राहून गेला. पीठ तेवढं संपलेलं आहे. आणि या कुत्र्याने ना आमचा हा ए आहे ना इथून मधून तोडलेला आहे थोडासा. त्या चूप ना चिंदी. तोडला मी हा जर तुम्ही तोडला जळका कुठचा जळका. अबे मत ना यार कॅन्डी यार. छी बे. गाईज हे बघा. के गाईस हे बघा गाईज. तुला काय ते बघितलं फक्त तुझ्यासाठी रे. फक्त तुझ्यासाठी. आमचं एक काय झालं ना आमचं एक पंटर बघा कसं झालेलं आहे. आमचं एक पंटर ना बोंदू सारखा झालेला आहे त्याला गाईज. आणि हा बघा आता काहीतरी छोटू सर आपले काहीतरी बोलत आहेत. 2016 मध्ये मी 11वीला आले, 12वीला हा भेट. तेव्हापासून तोडण्याची कामं भाई. याच्या जमान्याला काळी जुबान आहे भाई. काही बोललात काही करू. एचा के बनवला माहिती आहे तुला? एचा के करतो, केचा ए करतो. काय भेटतं ह्याला तो आज मला कळत नाही. हे बघा आम्ही क्रिएटिव्हिटी केली, ए पी केलंय. आम्ही किती मेहनत केली याच्यावर. म्हणजे आम्ही नाही म्हणजे मी तर प्रोत्साहित केलं आम्हाला. आम्ही किती मेहनत केली ए पी करण्यामध्ये. ए फॉर अथर्व, ए फॉर अमू, पी फॉर प्रणेश. आमचा प्रणेश द बॉय. प्रणेश दाखवा. नाही गाईज पनू तिचं नाव आहे. आणि हा बघा के आता ह्याने जसं बनवलंय आमचा ए तोडून तर त्याच्यातून हे हा आणि हे दोघं जण के मध्ये येतात. हा बघ तोडला बघ. हे बघ. याचं नाव करताना सी काढायला बघ. कोणाचा झालं हा पी गाईज. पासून लांब ठेव. पी पासून लांब पाहिजे मला. काय डोक्यात घालू. अच्छा एक पी पासून लांब सही आहे सही आहे काय सही आहे. पी पासून कोणाचं नाव स्टार्ट हा काय प्राण्या काय हे पी से प्रणेश, पी से नाही पी से और कोण आहे नामले साऊथ इंडियन बनते. हे कशी नाही गाईज डिवोर्सी कारण इकडे उठाडणार. आणि गाईज आमच्यामध्ये खुशी जिंकलेली आहे त्या चिप्पी बस मध्ये. तिचे 3 घर झालेली. एक सेकंड 3 माझी होती आणि तिचे किती होते मग? 2च. पंटर 2च. अरे हा तू जिंकलास ना. गाईज हा जिंकला. मी सेकंड वरती मी आलेलो आणि हा सेकंड वरती खुशी होती कारण तिची पहिली 2 घरं झालेली. हा. तिची 2 घरं झाली. हा मग नंतर याची हा. 2 घरं झाली. हम तीनों में टाइम हुआ है. असो गाईज काय नाही आता जेवायचं time. चटणी बनवून झालेली आहे आपली. तर चटणी झाल्याच्या नंतर आपण जेवून घेऊया फळावर घावणे खाव्यात. तर गाईज तुम्ही बघू शकतात आम्ही इथे बोन फायर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही काजू भाजतो. त्या काजू कोणाला भाजायचे ते बाय द वे कोणाला प्रणाली पांचार उफ पर्णेशला खायचे होते म्हणून तिने खूप कष्ट मेहनत केली आहे. तिने कमी केली आहे. जास्त मेहनत आमच्या अमू सरांनी केलेली आहे. अमू सरांनी केलेली आहे. आणि ह्याचा मेन पाठी कारण आहे कॅन्डी सर. तर मग काय बोलणार सर. खूप कष्ट केलेत मी पण माहिती नाही मला काय भेटेल की नाही. भेटेल तुम्हाला. तुम्ही कष्ट केला त्याचं फळ तर भेटणार. इथे खुशी एकदम शांत बसलेली आहे. आणि बघू शकतात मस्तपैकी काजू भाजले जातात आहेत. आता काजू कसे येतील बाहेर ते माहिती नाही आम्हाला पण मस्त असतील. थ्रिल आहे लाईफमध्ये. आम्ही थ्रिल करतोय. हा आणि मी ॲज युजल बसलेलो आहे. सगळं काम वगैरे करून खूप कष्ट करून बसलो.